बुद्ध आणि त्यांचा धम्म. डॉक्टर B.R. आंबेडकर. तेरा. चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता. क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे हा होता. व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता आणि 3 वर्गाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या वर्णासाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. 14. चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला. चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला. 15. आणखी एक 5वा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते. तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती. 16. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. 17. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता. 18. चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना, तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवान ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. 19. ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय. आत्म्याच्या जन्म मरणाच्या फेयाच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगाव्याचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते. 20. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे स्खलनातील आहेत व त्यांचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धाने नाकबूल केले. 21. त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा. 22. माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. 23. वेद अपौरुषेय आहेत असे मनाने याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. 24. या कारणास्तव ब्राह्मणी तत्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना तिरस्कार करण्याजोगा वाटला. 25. ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता.
यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. 26 दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. 27 ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते. 28 यज्ञ विरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत, पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल. 29 भगवान बुद्ध या विचाराशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. 30 यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता. 31 चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता. 32 ब्राह्मणांची चातुर्वर्ण्य पद्धती ही कधीही बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाजरचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र. ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते. तेहत्तीस विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुत समतेला त्याचा विरोध होता. 34 ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही, वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. 35 समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले. 36 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते. 37 चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाजरचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता. 38 त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही, तर खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठी चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले. 39 दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती.
40 बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या शिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविण्यास आली होती. एक्केचाळीस ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. 42 विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्याच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले. 43 शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वतंत्र मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. 44 ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. 45 अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते काय? ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते. 46 या कारणांसाठी ख्या जीवनमार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केले. भवतु सब्ब मंगलम्. साधु 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 साधु.